हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण झटकीपट असं कुकरलाच 2 ते 3 शिट्ट्यामध्ये मूग डाळ घालून वांग्याची भाजी करणार आहोत. तर मी इथे पावशर वांगे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी डाळ. तर त्याप्रमाणे अशी आपण आज भाजी करूया. चला तर मंडळी, आज आपण डाळ वांगाची रेसिपी करूया. तर मी इथे मुगाची डाळ आणि वांग घेतलेलं आहे पावशर. छान चिरून ठेवलेले आहे. डाळ छान धुवून एकत्र करून ठेवलेली आहे. आता आपण फोडणी करूया. त्यासाठी मी कुकरलाच ही भाजी करणार आहे. तेल घालूया आपण 2 पळ्या. मोहरी घालूया 1 चमचा. मस्त तडतडली. जिरे घालूया. इथे कढीपत्ता आणि कांदा 1 मोठा चिरलेला. छान मऊ करून घेऊया. कांदा आपण परतून घेऊया छान सोनेरी कलरवर. आता मस्त कांदा सोनेरी कलरवर झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. चांगले परतून घेऊया. एक टोमॅटो घालूया. थोडी कोथिंबीर घालूया. आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण हळद घालूया. धना पावडर घालूया अर्धा चमचा. जिरे पावडर घालूया अर्धा चमचा. गरम मसाला घालूया अर्धा चमचा. इथे काश्मीरी मिरची पावडर घालूया 1.5 चमचा. आणि आपला रेग्युलर घरचा साठवणीतला मसाला 1 चमचा घालूया. आणि चवीनुसार थोडं मीठ घालूया. आपण ही झटकीपट कुकरला भाजी करतोय. डाळ वांग आता छान परतून घेऊया. किंचित पाणी घालूया म्हणजे आपले मसाले जळणार नाही. गरमच पाणी घालायचंय. आता यामध्ये आपण डाळ आणि वांगे घालून घेऊया. मुगाची डाळ. सुंदर होतं वांग झटकीपट. मिक्स करूया. बघू शकता तुम्ही. आता गरम पाणी घालूया. तुम्हाला जेवढा रस्सा हवाय त्यानुसार. आता मस्त कुकरचं झाकण लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया.
आता कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. कुकर सुद्धा आपला गार झालेला आहे. आता आपण उघडून बघूया आपली भाजी कशी झाली. झटकीपट वांग्याची भाजी तुम्ही बघू शकता. बघा कशी सुंदर झालेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता, पण ही अगदी परफेक्ट झालेली आहे. अगदी 10 मिनिटात होणारी झटकीपट वांग्याची भाजी, डाळ वांग, हे असं आपण केलेलं आहे इथे. तर आज मी इथे मस्त असं डाळ वांग्याची रेसिपी करून दाखवलेली आहे. झटकीपट अगदी घाईच्या वेळेस सुद्धा, आणि असं इतर वेळेस सुद्धा आपण पटकन भाजी करायची म्हटल्यावर काही मसाला वगैरे वाटायची गरज नाही. वाटण घाटण न करता झटकीपट डाळ वांग असं मस्त टेस्टी आपण कुकरला डायरेक्ट करू शकतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. अगदी अशी मस्त. तुम्हाला जर पातळ अजून हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि मुगाची डाळ घालून मी करून दाखवलेले आहे. तुम्ही तुरीची डाळ वापरू शकता, हरभऱ्याची डाळ वापरू शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा. मस्त असं चटपटीत वांग करून दाखवलेलं आहे. अगदी झटकीपट डायरेक्ट कुकरला 2 शिट्ट्यामध्ये. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.